नमस्कार गाववाल्यांनो. तर गाववाल्यांनो, आता आपण आचरा गावात कुच्चीवाडी देववाडी दिलेले असतो. तर गाव पळणीचो आजचो 5वो दिवस म्हणजे शेवटचो दिवस. देवाचो कौल लावून हुकूम झालो की या गाव आता भरूक हरकत नाही. त्याप्रमाणे आता ही मंडळी सगळी तावडे कुटुंबीय काडी कुटुंबीय आता एकत्र हे जमलेले असतात सगळे. तर आपले अनुभव सांगतले. गाव पळणी 4 दिवस ती घराच्या बाहेर राहू दी. तर कसा वाटला तुमका? मस्त मस्त वाटला. खंय रावलेला तुम्ही? कणकवली. हो. सगळं हयसून नेलेलास काय सामान इमान? कपडे वगैरे सगळे घेऊन गेले. मग इलाज किती वाजता? आता 3 वाजता. 3 वाजता. घरात कुलाप वगैरे करून गेलेला. सगळी झाडलोट वगैरे झाली. मग आता आज ह्या असा मार्गशीर्ष गुरुवार घट वगैरे असतो काय? उपास कर. घट पूजनाच ना. आज जेवणाक सुरुवात केला? आता करणार. आवरूकच इतकं वेळ लागलो. केर कचरो काढीसर वेळ लागलो. मग आता येथे जाऊन 4 दिवस घरापासून राम रावल्यानंतर तुमका असं काय वेगळा वाटला? आपलं घर सोडून वेगळा वाटला? कंटाळला? कंटाळा व्यवस्थित वाटलं म्हणजे बरा वाटला. वेगळा वाटला. बरा वाटला. हो, बरा वाटला. म्हणजे आता देवाचा हुकूम असल्यामुळे नाहीतरी गाव पण म्हणून जाऊकच झालं ना. तुमच्या गावची जशी परंपरा असते त्याच्यामुळे गेलास वाय जरा हवा बालट झालो. हो. पण हल्ली आठवण आहे तुमका घराची? आठवण आहे ना. मांजरा काय होती? घरात होती. घालून गेलो दूध. कशी बघा आता ह्या तुमच्या उभेच राहली. आठवण येत असतील का तुमका? आठवण आहे बाबू? खूप आठवण आहे. कसा बघ तुझ्याकडे गावला आता. तर गावला तू बघलास आता जशी पाखरा आपल्या घरट्याकडे येतं तशी आता ही सगळी आपल्या घरट्याकडे येलेली असतात माणसं. तुझ जागेवर झाडलोट करतात आणि आता जेवणाक सुरुवात करतात. तर गाववाल्यांनो, आता घाडी कुटुंबाचा आतला घर बघूया कसा असा. बाबलो जमलो म्हणून बघलो होता. घर स्वच्छ केले नाही एकदम. त्यांचं चुलीचो खण असा. हे बघा, आत्ताच चूल पेटवल्यानी म्हाका दिल्यानी चाय करून. आणि हय ओटो असा त्यांचो. पाठी त्यांचे माड वगैरे असते बघा सगळे. किती वाजता येईलाच वहिनी? 3 वाजता. 3 वाजता? हा. 3 वाजल्यापासून आतापर्यंत तुमका सगळं आवरूचा लागलं होय ना. अजून देवा बिवाचा सगळा पुसूच होता वगैरे. गावाल्यानं आपल्यासोबत मनोहर घाडी काका असत. घाडी काका आपल्याक सांगतले गाव पळणीचो विषय काय असता तो. श्रीदेव रामेश्वर आपला हा शिवशंभू हा. त्या शंभू 4 दिवस शांतता शांतता हवी असता. बरोबर. म्हणून त्यांनी हे 4 दिवस जी पिशाच असतात त्या पिशाचांका 4 दिवस हे त्यांना फिरण्यासाठी 4 दिवस त्यांनी हे करून लोकांका बाहेर गावात नेलेली असतं माणसांका. बरोबर. गावाच्या बाहेर माणसांका ह्या केलेली असतात. नेलेली असतात. कारण त्या पिशाच्यांका वावरासाठी ते दिवस ठेवलेले असतात. त्यांना वावरण्यासाठी 4 दिवस त्यांना दिलेले असतात. बरोबर. त्यामुळं ही गावपळण होता. बरोबर. ही साधारण 3 ते 5 वर्षांनी होता. जसं देवाचं कौल लागत तसं. देवाचं कौल होत तसं. बरोबर. अशी तुमची जुनी परंपरा. ही आता सगळी तुम्ही जशी पाळतात तशी पुढची पिढी पाळतली. खूप छान. देव म्हणतो ना, देव सांगतो का की माझे देव आता रामेश्वर आपला देव वाढले की देव कसं सांगता, जसे माझे वडील आपले जसे वाढवडील वागले तसे तुम्ही वागा. वागल्यावर तुमका अन्न वस्त्र म्हणून कुटुंबाचा तुमचं संरक्षण होऊन व्यवस्थित कामं घडा असं रामेश्वर आपल्याला सांगतात. बरोबर. ज्यावेळी अवसर वाढतात तेव्हा. बरोबर. असा ही प्रथा तुमची. प्रथा. ठीक आहे. थँक्यू. चांगली माहिती दिलात. आभारी आहे तुमचं. बाळागाडी पण आता चिंद्रासून आता घरात चाललेले आपल्या सगळ्या ढोरांका नेला.
परब पण आपल्या घरात चालले ते बघा, घरात चरत चरत जात परबांची. किती वाजल्यापासून सगळं आवरू घेतलास? 2 वाजल्यापासून. सामानाचा टेम्पो चाललो. दादा किती वाजल्यापासून आवरूक घेतलास? आवरूक किती वाजता घेतलास? किती? हा, तोपे तो बाहेर झाल्यापासून आवरूक. हो, तरी 2 वाजता. किती आणला सामान? राहुला किती? भरती दिसता हो. पण सुकता परातला. ती भांडी कोणती कोणी ठेवले ना तो गाडी तुमची ती? हो. बापरे, काय बोलता? आता बघितलं पाणी. हो बघलं, पाणी खूप होता. गावाल्यांना पहिल्या दिवशी आपण थंय गेलेलो होतो कारिवणेवाडीत. आता ती कारिवणेवाडीतली लोक होती, ही नदी परतून शॉर्टकट पडतात, त्याच्यामुळे चलत येतात होय ना. समज आता पाणी आमका शॉर्टकट आहे, आम्ही माडात होतो. हा बरोबर, आमका शॉर्टकट पडतंय. शॉर्टकट पडतं. आता आमची ब्राह्मण देवळाजवळ घर आहे. ब्राह्मण देवाच्या ते घर असं. ते का डंपर टेम्पो विम्पो भाडा द्यायच्या. हो शॉर्टकट. आता पाणी अजून सुकताला ना. बरोबर बरोबर. ठीक आहे, म्हणजे आपण बरोबर इलेले असो स्पॉटवर. आवरा आवरा तुम्ही. हो घ्यावा. आपल्यासोबत विजय मुनगेकर दादा असत. तर मुनगेकर दादा तुम्ही खय राहत होतास? तकडे नदी पहिलाडी. किती आवाटाची माणसं राहत होय? 4 आवाट. खय खयचे? हा हा ते असे 5 वाडीतली रवत. 4 वाडीतली माणसं रवत. 4 आवाट असत. ही आता भांडी कुंडी आणला नदीसून डुबकत डुबकत. बरं, म्हणजे आता या सुकती लागली का मग काय टेन्शन नाही. बरोबर, ठीक आहे. आपण देवाकडे जाऊया. गाववाल्यानु समोर दिसता या गांगेश्वर मंदिर असा. तर ह्याच्या बाजूक काही लोक उतरलेली असत. तर त्यांच्याकडून पण आपण थोडी माहिती घेऊया. सामान उतरून ठेवल्याने आणि बाकीची थोडा थोडा घेऊन जात. समोर आता लोक चालले ढोरा घेऊन. देववाड्यातले असं ते. तुम्ही आयल्यात वाडीतले? किती वाजल्यापासून गोळा केला सगळा सामान? 2 वाजल्यापासून. अजून येऊची आहेत का माणसा? घराकडे गेली. हो हा हा हा. ते थोडा थोडा नेत. बरोबर बरोबर. मग आज गुरुवार असा काय घट वगैरे काय पुजतला? हो. खय करा भुतूर? त्यात पाणीन जातात काय? हो हा हा हा. तर गाववाल्यानो आता आपल्यासोबत जो ऐतिहासिक जी बंदूक असा ठेचणीची बंदूक त्याचा जो बार उडवता तो आता यो सचिन मेस्त्री असा. तर आपल्याला सांगतलो असा आजचो 5वा दिवस सचिन. तर देवाचं कौल वगैरे किती वाजता आलो? बरोबर आपल्या इथे 1:45 वाजता कौल झाला. आणि कौल झाल्यानंतर इथे आपल्या बंदुकीची इशारा दिली गेली. त्याच्यानंतर आपल्या तोफेचा आवाज झाला. तिट्यावरती एक तोफ वाजवली गेली. बरोबर, जसा पहिला जसा केला होता तसाच तुम्ही केलं गेला. आणि तसे दरवाजा खोलत गेले. त्याप्रमाणे लोकांची येणं चालू झाली. बरोबर. तर आता फायनली साधारण किती वाजेपर्यंत सगळं पुरं गाव भरात अंदाज? 1-2 तासाच्या आतमध्ये सगळं भरत. 4 वाजेपर्यंत भरात सगळं. आजूबाजूला ते लगेच येतील. आणि जर समजा लांब गेले असतील तर उद्यापर्यंत. नदीत ते पाणी भरला त्याच्यामुळे थोडा आता ह्या सुकती लागली. बघलंय ती लोक डुबकान येत नाही तरी ते येतीलच. कारण आता सुकती असेल थोडं अर्धा पाणी आटला. ते अर्धी सुकती असणार मग सुकतीतून ते येणार ते लोक. बरोबर. देवाकडे कोण भेटतील काय? देवा मंदिराकडे असतील कोण ना कोणतरी असतील. चला आता लोक सगळे आपापलं पहिल्या सामान आणायच्या याच्यामध्ये आहेत ना त्याच्यामुळे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे कमी असतील लोक. पण आता बऱ्यापैकी आज गावभर. आम्ही काढलेले पहिलो आणि कालचो पण व्हिडिओ तुम्ही बघितलास. हो कसं वाटलो? 1 नंबर होतं. 1 नंबर. आज पण आपण सगळ्यांचा ह्या करतलो. आमका तुमचा ऐतिहासिक आचरे जो गाव असा आणि तुमचे जे रूढी परंपरा ते आमका खूप आवडलेले असत.
त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी आता तुमच्या टचमध्ये राहतलो. हा, नक्की नक्की. थँक्यू. या, आणि तुमची भरपूर हे झाली की तुम्ही आमच्या गावी नेहमीचा आमका आपले जे कोकणातले परंपरा असत ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवचे असत नाही, नक्कीच. आणि पुढच्या पिढीक दाखवता की आपल्याक सुद्धा ह्या असाच चालू ठेवचा पुढे. आणि हे आमच्या इथे तर चालू राहीलच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. कारण ते आम्ही म्हणजे कोण आमदार किंवा कोण असे येणार त्याच्यानंतर आम्ही ह्यांचे विचार नाही, करून नाही, आम्ही नाही. रामेश्वराच्या हुकमावर तुम्ही स्वयंपूर्ण असाच. हुकमावर तुमचं त्यांचा हुकूम देव म्हणजे- जसो तुमका हुकूम देतलो तसा तुम्ही कारण कामकाज ज्या करता गाव- सगळी. ज्या आम्ही ह्याच्यामध्ये आलोय, ज्या जन्माला आलोय ते, बरोबर तर त्यांनी आम्हाला सेवेसाठीच उभं बरोबर. केलं. तर आम्ही ती सेवा करत राहणार. बरोबर आयुष्यभर. आमची पुढची पिढी पण करेल. बरोबर. आपल्या श्वासात श्वास असापर्यंत आपल्याला या कार्य करूचा आम्ही असा. ते करतच राहणार. त्याच्याबद्दल नक्कीच. नक्की. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. गावाला आता आपण बरोबर पावनाई देवीच्या मंदिराच्या समोर उभे असो. हय बोर्ड हा बघा. या दिशेक हय रामेश्वराचं देऊळ असा आणि या दिशेक डोंगरेवाडी असा. तर आपण रामेश्वर देवाकडे थंय जाऊया, देवाच्या पाया पडा, बघूया थंय कोण गावले तर थोडी माहिती घेऊया. खंय रावाक होतं? नदीच्या पलीकडे. हो, हो, बजा विस्तार घेऊन थंडी वाजवतीशी वाटतं तुका? थंडी थंडी भरपूर थंडी होती. होय ना. थंडीची लाट इली आहे ना. आवर सगळा काय तर नंतर येतो. हाच जाऊ ना उतरू द्या. हो, देवात पाया पडा ते. गावाल्यांसमोर दिसता ह्या रामेश्वर मंदिराचं ह्या एंट्रन्स असा. ह्यो दरवाजा बंद केलेल्यानी ज्यावेळी गावपण सुरू झाली तेव्हा. त्याच्यानंतर समोर दिसता तो दुसरा दरवाजा. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे. पुढे बघूया. आणि आता आपण बरोबर मंदिराच्या समोर उभे असो. पहिलो आपल्या गावता ह्यो सभा मंडप. आता आपण गाभाऱ्यात येलेले असो. नमस्कार गाववाल्यानो. गाववाल्यान तुम्ही बघू शकता हीच ती ऐतिहासिक तोप असा जी रामेश्वराचो ज्यावेळी कौल होता आणि गावपण सुरू होता त्यावेळी बंदुकीचो बार झाल्यानंतर ही तोप पहिल्यांदा उडवली आता. ह्यो पहिलो इशारो असता गावाक की आता लगेच गाव खाली करायचो. त्याच्यानंतर ह्याच्यातली एक छोटी तोप असा ती आत्रा तिट्यावर उडवली जाता, सेकंड तोप. तर आता गाव भरणीक आपण इलेलो असो. आजचो 5वो दिवस असा गाव भरणीचो. आता सगळं गाव भरता असा. तर आज सुद्धा ही तोप उडवल्यानी आणि गाव भरूचो ह्या झालो हुकूम झालो देवाचो. ह्यो सगळ्या लोकांका समजल्याप्रमाणे सगळे लोक आता पटापटा येतात आपला सामान वगैरे टेम्पोतून घेऊन आणि गाव भरतात. तर तुमका आज तोप दाखवच्या दृष्टीने मी आता हय इलेलो असो. ही बघा, ही जी तोप होती ती पहिल्या दिवशी आपल्यातले काही लोक होते ते उचलूक होते. तर तुमका सांगतोय की जवळजवळ 6 जणांका सुद्धा ही तोप हला नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की याचं वजन किती असतं आता. तर आम्ही सगळे पाठी होतो आणि त्याच्यानंतर ह्याच्यात दारुगोळ वगैरे ठेचून त्याच्यानंतर ह्यो होल होतो ह्याच्यात एक वात घातली आणि त्याका मग ती वात पेटवून त्याच्यानंतर मग तो पेटली आणि मोठा आवाज झालो. आम्ही सगळे भियालो, जमीन विमीन हादरलेली एकदम. तर तुमका ही ऐतिहासिक तोप जी कशी वाटली ती पण तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ बघल्यानंतर. हां, चला. तर गाववाल्यांसमोर फ्रेममध्ये दिसतात ते अमित सावंत असतात. या गावचे रहिवासी असतात. ते कामानिमित्त दिल्लीक असतात
तर स्पेशली ही गाव पण आपल्या गावची कशी असता हे बघूच्यासाठी ते इलेले असतात. आपण त्यांचा अनुभव आहे काय? खूपच छान अनुभव होता गाव पळणीचा. 4 दिवस खूप मजेत गेले. गावकरी कसे एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. वेशीच्या बाहेर त्यांनी टेम्पररी कॅम्प वगैरे बांधले होते, मेकशिफ्ट अरेंजमेंट केल्या होत्या. सगळ्या गुराढोरांना आणि कुत्र्या मांजरांना घेऊन सुद्धा ते अगदी व्यवस्थित मस्त राहत होते. छानपैकी संध्याकाळच्या वेळेला गेम खेळायचे, कुठले कुठले गाणी बोलायचे. खूप छान त्यांनी जेवण करायचे एकत्र मिळून सगळ्यांशी. त्यामुळे एक खेळमेळचं वातावरण बघायला मिळालं. आणि त्यांची जी उत्सुकता होती गाव पळण्यात जाण्याची ती बघण्यासारखी होती. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. मला आनंद झाला खूप येऊन. म्हणजे सार्थक झाला. हो, सार्थक झाला. सुट्टी घेऊन येईल असते. येस येस. तो तुमका अभिमान असा म्हणजे की खूप बाबा अभिमान आहे तुमच्या की गावची ही परंपरा असा. परंपरा आहे. आणि ज्या पद्धतीने गावकऱ्यांनी ती सांभाळली इतकी वर्षानुवर्षे ते खरोखर एक बघण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे कुठल्याही प्रकारचं भांडण नाही, कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स नसतात. बरोबर. त्या देवाने कौल दिला की अगदी मनापासून तयारी करून जाणार. पुन्हा देवाने कौल दिला की त्याच मनापासून ते आपल्या घराकडे परत येणार. म्हणजे आजच्या ह्या प्रगत आणि आधुनिक काळात पण अशी राहणीमान असा, हो आहे. अशी परंपरा असा खरोखर बघण्यासारखं आहे. म्हणजे ह्या फक्त कोकणातच होऊ शकतात. कोणालाच आहे. आणि सगळ्यांनी जरूर यामध्ये एकदा अनुभवायला पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणजे आपल्याला एक संधी मिळते की टेक्नॉलॉजीपासून जरा लांब राहायचं. बरोबर. आपल्या माणसांशी बोलायचं, गप्पा मारायच्या. बरोबर. ही संधी मिळत नाही आता म्हणजे बरोबर. टेक्नॉलॉजीच्या. बरोबर. एकसारख्या कामात राहून अडकण उपयोग नाही. जीवनाचो तो आनंद घेवचो अशी परंपरा बघूक जावची असत. करेक्ट. व्हिडिओतून तुमका माहिती गावतली, पण आपण ठरवायचा की पुढच्या वर्षी बाबा आपल्याक तो इव्हेंट करूचो असं. खूप छान माहिती तुम्ही दिला. धन्यवाद. थँक्यू. गावाला ही बघू शकतात. ही ती बारकी तोप असा जी आत्रा तिट्यावर पेटवली जाता. मोठी तोप पेटवल्यानंतर ही तोप पेटवली जाता. ही बघू शकता. ही बघा, हे वातीचो होल असा. ह्याच्या दारू भरून ही वात पेटवून त्याच्यानंतर ही तोप उडवली जाता. तर ही छोटी तोप असा. ही बघा, ही म्हणजे 2 माणसांना उपयोग शकतात. तरी जडच आहे. तर ही पण ऐतिहासिक तोप असा. असे एक दादा 2 तोपे आहेत ना, 2 तोपे असत आणि एक टेसनीची बंदूक असत. तर जवळजवळ हे का 100-125 अधिक झालेली असते ती वर्ष. आपल्याक तो अंदाज गावाचो ना, कारण एवढी जुनी माहिती देणारे आता कोण रवाक पण नाही. साधारण जर 90-100 वर्षाचे जर कोण व्यक्ती असले तर आपल्याला ती बरीचशी माहिती गावली असती. तसे कोण मी शोधले पण गावाक नाही. तर ही तोप तुम्ही छोटी बघलास. ही तोप पण तुमका छोटी कशी वाटली ती पण कमेंट करून सांगा. चला. तर गाववाल्यानो आता आपण आत्रा डिटार असो. तर आज गाव भरलेलो असा बघा. मंदारान आपला दुकान उघडलेला भाजीचा. किती दिवसांनी मंदार दुकान उघडलं? 4 दिवसात. आता भरतत लोक घरा नुकती. नंतर होय तुका गिरायक. एक गिरायक माझा घेऊन ये, मीच घेऊन येते. काय नाही म्हणता घरात खाव काय नाही सगळा सरला. पुढे रस्तो गेलो, आचऱ्याक गेलो. त्याच्यानंतर तो मालवणात गेलो, त्या साईडटी कणकवली आणि तो बंदरावर गेलो त्या साईडटी. गावाल्यानं या राण्यांचं प्रसिद्ध हॉटेल असा आत्या तिट्यावरचा. या बघा, राण्यानं केव्हा उघडताना दुकान? उद्या सकाळी. आता आवरतात सगळा, साफसफाई करतात. साफसफाई चालू आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला आता उद्यापासून नाश्ता विष्टा सगळा गावताला. ठीक आहे, करा काय तर काम. तर गाववाल्यानं आता पुजारी जनरल स्टोअर मध्ये आपण इलेले असो. हे बघा, सगळा भुसारी सामान गावता. जनरल स्टोअर म्हणजे भुसारी पण गावता आणि बाकी जनरल सगळा सामान गावता. स्टेशनरी वगैरे पण गावता. म्हणजे डाळ बी सगळं गावता. डाळ नाही, बाकी तेल बिल मसालो बिसालो गावता. बरोबर. किती दिवसांनी दुकान उघडलं? 5 दिवसांनी उघडलं. आता आवरावर करून झाली तुझी? नुकतं येईल. अजून आवरूचा असं इल्ली कोण गिरायका? इल्ली ना थोडीफार सुरुवात झाली आहे. बरोबर. गाव पळणीमुळे काय नुकसान झालं का तुझा धंद्याचा? हो, पाडला उंदराणी वगैरे.
बाकी आता म्हणजे गिरायक नसल्यामुळे तुझो काय धंदो थोडो असो ह्या आल्यावर वाटतं का तुका? काय फरक नाही तुका? कारण गावची प्रथा असल्यामुळे तुका काय फरक पडणार ना, बरोबर ना? फक्त आता बाकी उंदऱ्यान वगैरे काय नुकसान केलं असलं तर भाऊ बरं, पण देव तसा होऊ देवतो ना, बरोबर. ठीक आहे, थँक्यू. तर गाववाल्यानो आता आपण आत्र्या तिट्यावरचा गजानन मेडिकल असा थंय इलेले असो. आता आपल्या समोर असत ते विद्यानंद परब असत, गजानन मेडिकलचे मालक. तर दादा तुमचं या गावपण होती तेव्हा दुकान उघडा होता की म्हणजे सेवा कशी पूर्वी होतास? नाही, आमचं श्रीदेव रामेश्वराच्या आशीर्वादाने ही गावपण दरवर्षी आत्रेगावची होते. हा, आणि मी लहानपणापासून माझ्या जन्मापासून मी पाहतोय. तर माझ्या वडिलांपासूनचं माझं दुकान आहे. तर आम्ही पूर्णपणे बंद ठेवून देवाच्या हुकुमाप्रमाणे सीमेच्या बाहेर जाऊन राहत असतो. आणि जरी या काळात तशी वेळ कोणावरती येत नाही, पण तसे प्रसंग आला असता तरी आम्ही मालवण तालुक्यातून, मी मालवण केमिस्ट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे, तरी त्यांना अत्यावश्यक औषधांचा आम्ही पुरवठा करण्याची सगळी व्यवस्था केलेली होती. पण श्रीदेव रामेश्वराच्या आशीर्वादाने तसे एकही फोन मला आला नाही. हां, ही देवाची कृपा आहे, देवाचे आशीर्वाद आहेत. नक्की नक्की. देवाचा आशीर्वाद तुमच्या सर्व आत्रावासियांच्या पाठीशी असल्यामुळे तशी वेळच येऊक नाही. सगळे दिवस गेले ते आनंदात गेलेले आहेत. आनंदात, अगदी आनंद. बरं, थँक्यू. धन्यवाद. समोर आता रिक्षावाले दादा असत, शैलेश राणे. दादा आज पहिलीच लावलास रिक्षा? आज 4 दिवसात पहिली आज गाव भरलो. भाडा वगैरे का मारलेलास की ना? आता सोडलेली गाडी आहेत ती आम्ही घेऊन येतो आता. हा 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 हा. गाव पळणीक ज्या लोकांका सोडलेला त्यांना आता तुम्ही घेऊन येतात? त्यांना आम्ही आता घेऊन येतो. हा बरोबर. आता गाव भरतो ना त्याच्यामुळे. गाव भरलो आता. बरोबर. अजून काय बाजारात कोण दिसत ना, सगळं सुकसुकटच दिसतं. आता चालू झाली ती येणारी. होय का? तरी संध्याकाळपर्यंत भरात? हा, संध्याकाळपर्यंत भरती. दुकानं थोडी उघडली. बरोबर. साफसफाई करतात सगळे. सफाई चालू आहे. बरोबर. अजून पण टेम्पो येतं, रिक्षेतून माणसं येतं ती काय. समोर बघूया. गावाल्यानं आपले मित्र इलेले होत, कल्याण आणि त्याचे भाव असत. ते बाजारात पहिल्यांदा दिलो गाव पळणीनंतर. कसा वाटतं तुका भरल्यावर? आता गाव भरल्यावर भारी वाटलं ना? कंटाळला शापना तुमका नाक्यार इल्याशिवाय चेन पडणं नसते ती. बरोबर. मग पहिल्या आधी गाव पण संपल्यावर पहिल्या आधी नाक्याक भेट दिला. आमचे टेम्पो वाले होता. हो, सगळी आणून सोडला गेली. आता संसार केव्हा सुरू करतील? सगळं आटपून तरी 5-6 वाजतील ना. चला, थँक्यू. हे पेंडुरकर कुटुंबीयाचं. खय गेल्लास तुम्ही गावपणीक रावा? हे दाबोया गेला तुम्ही? खाक्षीक गेला? इलास की नाही? टेम्पोने सगळा सामान विमान घेऊन गेला? हो. आता घरबीर सगळा झाडून झाला? चालू असा. अजून जेवणाची तयारी करू ना? जेवणाची तयारी आहे अजून, धाडल्याशिवाय. बेडे वगैरे पडण गावले की ना? पडलेले बेडे? हो, बघूया. हा हा. सगळं आता ह्या करता शोधताच तुम्ही बेडे? आणि 3 दिवसानंतर नारळ बेडे नेऊक नाही ना कोणी? बेडे वगैरे कोणी नेऊक नाही ना? दुपारी वगैरे कोणी नेले नाही? काय समजतं ना, नेले. हो, त्याच्याकडे आमच्याकडे मग आमच्याकडे. बरोबर. मग आता कसा थकला प्रवास करून खूप? आता येल्यावर झाडलोट केलं. हा, आता जेवणाक आता चालू करतला. बरोबर. कसा वाटली मग यंदाची गावपण तुमका? पण दरवर्षीची चांगली असते. चांगली असतात. 3 वर्षांनी 3 दिवस. हो, कंटाळा नाही तुम्ही? कंटाळा कसा. बरोबर. आपले रीतिरिवाज ते पाळू होय, आणि परत येऊन आपलं परत संसार चालू करू. ठीक आहे, थँक्यू. तर आता आपण डायरेक्ट आता पुढच्या गावपळणी भेटतलो. 3 किंवा 5 वर्षांनी जेव्हा देवाचं हुकूम होय, देवाचं कौल होय, तेव्हा आपण भेटतलो. तर आजची गावपळणी संपलेली असा. लोक आपापल्या घरात सगळं संसार घेऊन इलेली असत. तर ह्यो व्हिडिओ आता शेवटचो जो असा गाव भरणीचो, तो तुमका कसो वाटलो ह्यो कमेंट करून सांगा. तर आता भेटाया पुढच्या जेव्हा ग्रामशाळेचा उत्सव असा तेव्हा आपण त्याचा व्हिडिओ करतलो.
तर नंतर भेटाय. तोपर्यंत श्रीदेव रामेश्वर बरा करो. धन्यवाद.